तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ गावदेवी भादवड तसेच कासने टीम पोहोचली गेली. तर आपण पाहतोय अनेक मान्यवर आपण पाहतोय या स्पर्धेकरिता. दोन संघ आपण पाहतो फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. प्रेक्षकांना विनंती असेल आपण जिथे बसला असाल तिथे उभे राहा. आपल्या डोक्यामध्ये कॅप असेल तर आपण ती रिमूव्ह करायची. आपण प्रथमतः राष्ट्रगीत हे घेणार आहोत. त्यानंतर मात्र तिथेच मान्यवरांच्या उपस्थित आपण टॉस करणार आहोत मेगा फायनलचा. प्रेक्षकांना विनंती असेल आपण बसला असाल तर उभे राहा. डोक्यामध्ये कॅप असेल तर आपण रिमूव्ह करा. आपण भारताची शान मान आन राष्ट्रगीत घेणार आहोत. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे मातरम. त्यानंतर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण समोर यायचं आहे. तिथेच टॉस केला जाईल या फायनल मॅचचा. गावदेवी भादवड टीमचा कॅप्टन आपण समोर यायचंय. तसेच कासने टीमचा कॅप्टन आपण समोर यायचंय. तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. दोन संघ आपण पाहतोय कासने विपक्षात भादवड. असं मेगा फायनलचा हा सामना. दोन कर्णधार उभे ठाकलेत. तिथे केला जाईल टॉसचा बॉस कोण होईल या फायनल मॅचचा. आपण पाहतोय धीरज पटेल साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल टॉस. अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. एका साईडला आपण पाहिलं तर जय हनुमान चषक, तर नाण्याची दुसरी बाजू 40+ भिवंडी ग्रामीण. तर कासने टीम कडून कॉल दिला गेलाय आणि नाण्याची बाजू मात्र गावदेवी भादवडच्या बाजूने लागली आहे. टॉस जिंकलाय. आपण पाहतोय अनेक मान्यवर या फायनल मॅचच्या टॉस जिंकून गावदेवी भादवड टीमने घेतली आहे बॅटिंग आणि पाचारण केले क्षेत्ररक्षण करण्याकरिता कासने टीमला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपण पाहतोय शुभेच्छा आल्यात मंगेश पाटील तसेच
वासुदेव म्हात्रे भादवड टीमसाठी शुभेच्छा आल्यात. दादा आपलं खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहिलं असेल टॉस संपन्न झाला. त्या टॉसची जी नाण्याची बाजू आहे ती गावदेवी भादवडच्या बाजूने लागली. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे फायनल मॅचमध्ये. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नदीचा उगम छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्वक वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जसंच पहिल्या इनिंगला पहिल्या सत्राला सुरुवात होईल. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ जेडके जोडले जातील रोहन पाटील कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सुनील पाटील, व्हॉइस ऑफ पीएनजे. तर कोण होईल विजेता याकरता सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये लागलेलं आहे. एका बाजूला गावदेवी भादवड आणि अमर क्रीडा मंडळ कासने या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण या स्पर्धेची अंतिम लढत. कोण होईल विजेता याचं उत्तर थोड्याच वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल कारण की फायनल मॅच आहे. नाना गोंधळी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी भादवड संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण निर्णय. वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 5:12 आपल्याला पाहायला मिळत आहेत भारतीय प्रमाण वेळेनुसार. फायनल मॅचचा पहिला चेंडू इथून मात्र हाताळला जाईल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. दरम्यान गणेश पाटील गावदेवी भादवडचे खंदे समर्थक त्याच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. संतोष तरे बॅटिंग स्थानवरती आणि पहिला चेंडू निर्धाव. स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी नाना गोंधळी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती. आणि अगदीच जी सुरुवात महत्त्वाची असते आणि शेवटही तितकाच महत्त्वाचा असतो आणि तीच सुरुवात नाना गोंधळी यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूने आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र दुसरा चेंडू शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट. इथून मात्र चेंडू अगदीच जर आपण पाहिलं तर पंचांनी बोट आकाशात वर केलंय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. यशवंत तरे बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन झालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती सुरेख गोलंदाजी हाताळत जर आपण पाहिलं नाना गोंधळी यांनी आपले इरादे स्पष्ट केले. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर संतोष तरे यांनी ज्या पद्धतीने कमिटमेंट केली होती की अगदीच 30 यार्ड सर्कलमध्ये एक धाव जरूर मिळेल का. यशवंत तरे यांनी सुद्धा
एक चांगल्या पद्धतीने कमिटमेंट पाहायला मिळाली, पण अंतर कुठेतरी कमी पडलं आणि काही सेकंदाची वेळ ही कुठेतरी कमी पडली आणि त्याच कारणास्तव फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. यशवंत रे अगदीच जर आपण पाहिलं भोपळाही न फोडता डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय. बॅटिंग स्थानवरती आता मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहू शकता. फायनल मॅच कोण होईल विजेता याकडे सर्वांचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघांची लढत आपल्याला पाहायला मिळते. सुनीलजी जोशी आमणे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. तर कासने संघासाठी अमर स्पोर्ट कासने संघाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. गोलंदाज तयार. यापुढचा चेंडू बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क जरूर झाला नाही. काही वेळ चेंडू हवेत होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा निर्णय मात्र पंचांचा आपल्याला पाहायला मिळत नाही. याचाच अर्थ फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे आपण पाहू शकतो. थोडासा दबाव वाढवण्याचा जरूर इथून मात्र प्रयत्न केला गेला. ती मात्र शंका नाही, कारण की दोन्ही संघांना माहिती आहे ही लढत किती महत्त्वपूर्ण आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकूण धावा जोडल्या जात आहेत. त्या फलकावरती 2 धावा. आपल्यामध्ये प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. धीरजभाई पटेल उद्योगपती आपण पाहतोय, त्याचप्रमाणे सचिनजी पाटील माजी सभापती भिवंडी पंचायत समिती, त्याचप्रमाणे संतोषजी जोशी जी 13 गावची प्रीमियर लीग आपण पाहतोय, प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे यशवंतजी केणे साहेब. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतो एकंदर 2 या अंकावरती. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न, संपर्क झालेला नाहीये, निघून चाललाय चेंडू एका धावेकरता. पंच शिवाजी मडवी सरांचा इशारा येईल लेग बाईचा. एका धावेच्या बढतीने, अतिरिक्त धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 3 या अंकावर. 3 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. अमर क्रीडा मंडळ कासनी संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आणि अगदीच या सामन्याची महत्त्वता दोन्ही संघांना माहिती आहे. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर गोलंदाज नाना गोंधळी यांची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंची हाताळणी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गती परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी, निघून चाललाय चेंडू यशच्या वरनं. यष्टी रक्षकाच्या भेटीला सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती ती फक्त आणि फक्त 2 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र संतोष तरे यांच्या बॅटमध्ये निघून चाललाय चेंडू. एक टप्प्याच्या अखेर सीमारेषा पार, सुरेख चौकार, देखना चौकार. षटकाची अखेर मात्र सुरेख झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं संतोष तरे यांना खेळताना, त्याचनंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा फलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलं. पण या षटकाची अखेर जर पाहिली तर चौकाराने आपल्याला पाहायला मिळते. एकंदर 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन द बोर्ड. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. माननीय सन्माननीय संतोषजी जोशी साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहतोय तुकाराम जिरागने, सन्माननीय सरपंच मनोहरजी केणे यांना आपण पाहतोय, रुपेश पारधी, मनोहर मोहन मसने, निलेश कांबेरे आणि संतोष उमराटकर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या आहे फलकावरती जर आपण पाहिली तर 7 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. ज्या पद्धतीने इथून मात्र आगेकूच करतोय संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी भादवड संघ प्रत्येक चेंडू गणित संघर्ष जरूर पाहायला मिळतोय, निश्चितच पाहायला मिळेल, कारण की कोण होईल विजेता ची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी, स्विंग अँड मिस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी कमबॅक केलंय.
संघाकरता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती फक्त आणि फक्त 7 या अंकावर. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव इथून मात्र जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 8 या अंकावर. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. गावदेवी भादवड संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 8 धावा. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये इथून मात्र बदल केला जातोय. वारंवार त्यांनी आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. त्याचप्रमाणे लॉंग ऑन लॉंग ऑफ स्क्वेअर लेग मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेस मात्र बॅटची कडा लागून चेंडू रिकॉशियस होईल आणि यष्टीरक्षकाला आणि क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू निघून गेलाय सीमा पार. नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या उसळी घेते. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आत्ता मात्र पाहायला मिळतोय. गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून 4 षटकांचा सामना जरूर आपण पाहतोय. पण अगदीच ज्या सुरुवातीपासून जी खेळी अत्यावश्यक होती पण दुसऱ्या षटकापासून त्या खेळीला इथून मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संतोष तरे यांच्या माध्यमातून जे नेहमीच आजच्या दिवसामध्ये आणि यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये उतरलेले आहेत खरे असे संतोष तरे यांना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते. गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर दर्जेदार गोलंदाजी हाताळलं तर जर आपण पाहिलं धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती 12 या अंकावर. यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर. पंच सुनील म्हात्रे सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. दर्शनीय सूचना करतायत. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या एका धावेच्या मदतीनं 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 13 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. अराउंड द लेग्स. यावेळेस मात्र चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्काने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तू महिमे. विकेट सॅक्रिफाईस पुन्हा एकदा पाहायला मिळते. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. आणि आता मात्र काय घडतंय हे पाहणं खूप महत्वाचं असेल. नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये. जल्लोष सुरू झालाय प्रेक्षकांचा. आणि इथून मात्र संतोष तरे बॅक टू दी डगआउट. अखेर तू महिमे करता करता महत्वपूर्ण विकेट महत्वाच्या क्षणी अर्जित केली जाते. क्या बात है. लाजवाब. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय ती मात्र 14 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडली. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर तू महिमे करता करता इथून मात्र महत्वपूर्ण विकेट अंकित केली गेली. संतोष तरे यांची आपण पाहतोय. 14 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज लालचंद तरे गावदेवी भदवड संघाचे विश्वासू शिलेदार. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी. गुड पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. आणि धावसंख्या एकूण एकंदर फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 या अंकावर. दोन्ही षटकांमध्ये जर आपण विचार केला गोलंदाज नाना गोंधळी आणि राहुल या दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून समांतर धावसंख्या खर्च झाले 7 आणि 7 धावा. म्हणजे एकूण एकंदर 14 धावा फलकावरती खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतात. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे इथून मात्र जर आपण विचार केला तर अगदीच महत्त्वपूर्ण पद्धतीने ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी हाताळली इथून मात्र 2 षटकांमध्ये मॅचवरची पकड मजबूत करण्याचं काम अमर स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा उत्साह प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. चला बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. येणाऱ्या इनिंगमध्ये
किती धावसंख्येचं लक्ष ठेवलं जाईल याचं उत्तर 12 चेंडूनंतर आपल्याला निश्चितच मिळणार आहे. पण तत्पूर्वी गोलंदाज सुभाष यांना बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी. फायनल मॅचमध्ये जर तुमच्याकडून चुका घडल्या तर निश्चितच या चुका ज्या आहेत ते तुम्ही केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचं काम निश्चितच या चुका करतील. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल सुभाष. यावेळेस मात्र लालचंद तरे याच्या बॅटमधनं निघून चाललाय चेंडू. हाय अँड हँडसम षटकार. इट्स मल्टीमॅसिव्ह हिट. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 20 या अंकावरती. फलंदाज लालचंद तरे यांनी चांगल्या प्रकारे या चेंडूला वेट केलं आणि सेट होऊन मात्र ठोकला गेलाय तो षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाज संतोष तरे आणि यशवंत तरे ही जोडी डगआउटच्या आश्रयाला. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. निघून चाललाय चेंडू. एक टप्प्याअखेर फोर्स केलंय चेंडूला आणि 4 धावांकरता पाठवलंय ते मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये. यापूर्वीच उल्लेख केला होता लालचंद तरे यांचा की गावदेवी भादवड संघाकडून विश्वासू शिलेदार म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तीच ओळख आत्तापर्यंत सार्थ ठेवलेली आहे. 10 धावा जोडल्यात 2 चेंडूंमध्ये गोलंदाज सुभाष यांच्या गोलंदाजीवरती. आणि गोलंदाजाला आता मात्र काहीसा कानमंत्र जरूर दिला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय 24 या अंकावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र फुल अँड सक्सेसफुल निघून चाललाय चेंडू. सीमारेषा पार. झन्नाटेदार षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय एकंदर 30 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सुरेख गोलंदाजी करता करता जर आपण पाहिलं तर आता मात्र या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुभाष याच्या गोलंदाजीचा इथून मात्र भरपूर आणि चांगल्या रीतीने समाचार घेतला जातोय. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं षटकार, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. 16 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत गोलंदाज सुभाष याने. 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच गोलंदाजी करताना नेहमीच 2 गोष्टींचा वारंवारतेने सातत्याने उल्लेख केला जातो. तुमची अचूक लाईन अँड लेंथ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास, म्हणजे तुमचे खांदे मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. गोलंदाज सुभाष मात्र कमबॅक करतोय. पण निश्चितच स्वतःवरती थोडासा निराश जरूर असेल, कारण की 3 चेंडूवरती ज्या 16 धावा खर्च केल्यात त्या 16 धावांना आता मात्र रोखण्याकरता कुठेतरी लगाम लावणं बंधनकारक आहे. पण गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. यावेळेस मात्र उलरलेनचा चेंडू आणि योग्य समाचार घेत चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चौकाराकरिता 4 धावा जोडल्या जात आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय एकंदर फलकावरती 34 या अंकावरती. आणि पाहता पाहता जर प्रोजेक्टेड स्कोरचा जर आपण विचार केला तर उर्वरित आता मात्र 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे निश्चितच 45 ते 50 धावा निश्चितच फलकावरती या पाहायला मिळू शकतात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? पण 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहतोय संजय भाई म्हात्रे यांना. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय एकंदर 36 या अंकावरती. आणि षटकांचा खेळ पूर्ण झालाय, संपूर्ण झालाय तो एकंदर 3. चांगला खेळ करता करता असं वाटत होतं की या 2 षटकामध्ये जी जमेची बाजू साकारली जाईल
हाताळली जाईल. अमर कासने संघाच्या माध्यमातून दबाव जरूर वाढवला गेला होता, पण दबाव झुगारून इथून मात्र चांगला खेळ आपण जो पाहिला आणि अगदीच विचार विनिमय जर आपण केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 36 या अंकावर. माननीय मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. जगनशेठ पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जर्मन चषक 2024-25 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि अगदीच वेळात वेळ काढून इथून मात्र जगनशेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमरस्फोट कासने आणि गावदेवी भादवड या दोन संघादरम्यान प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती गावदेवी भादवड संघाने. आणि विचार केला 3 षटकाच्या अखेरनंतर 36 धावा आणि 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. क्रिकेटवरती निस्सीम प्रेम, त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतींचं सुद्धा आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सेफ हँड ट्रॅव्हल होताना शैलेश मात्रे बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती इथून मात्र 36 या अंकावरती. आणि महत्त्वपूर्ण विकेट म्हणावी लागेल, कारण की अखेरचं अंतिम षटक शैलेश मात्रे याच्याकडून मात्र अपेक्षा होत्या एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली असती, पण मात्र काहीसा भ्रमनिरास पाहायला मिळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 36 या अंकावरती लागणारा चौथा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश मात्रे याच्या स्वरूपामध्ये. संघाचे संघनायक फलंदाजी करण्याकरता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात प्रल्हाद नाईक. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लालचंद तरे अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा जर मात्र जोडल्या गेल्या तर निश्चितच एक चांगली धावसंख्या आणि एक सेफ टोटल म्हणायला निश्चितच हरकत नसेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण सूर्यप्रकाश नाहीसा झालेला आहे आणि अगदीच सावली पसरलेली आहे. भारतीय प्रमाण वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर 5:31 आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज प्रल्हाद नाईक बॅटिंग स्थानवरती आपण पाहू शकता. डावखुरे आताचे फलंदाज. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, काही वेळ चेंडू जरूर हवेत होता. प्रल्हाद नाईक यांनी ओळखलंय की लालचंद तरे याची चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या फलंदाजाला निश्चितच फलंदाजी करण्याकरता बॅटिंग स्थानवरती आणणं खूप महत्त्वाचं आहे. एका धावेच्या मदतीने 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूंचा खेळ झालाय एकंदर 2. 4 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये अगदीच आव्हान असेल 10 ते 15 धावा जमवण्याचं. लालचंद तरे अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि अमर कासने संघाकरता जर आपण विचार केला गुरुनाथ याच्यासमोर आव्हान असेल ते लालचंद तरे याला बाद करण्याचं. आखो डब्याचा मारा, चेंडू काही वेळ जरूर हवेत आहे पण अगदीच चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं निघून गेलाय. षटकाराकरिता 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 43 या अंकावरती. 43 रन्स ऑन दी बोर्ड. शांत चित्ताने गोलंदाजी करणं आता मात्र खूप महत्त्वाचं असेल आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. गोलंदाज गुरुनाथ याच्याकरिता आणि काहीसा कानमंत्र दिला जातोय. वापर मात्र कशा रीतीने होईल याचा पुढील 3 चेंडूवरती निश्चितच पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुलरलेनचा चेंडू आणि चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर.
षटकाराकरिता 6 धावा. वॉड शॉट. सहा धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 49 या अंकावरती. आणि जर षटकार हॅट्रिक लगावली तर निश्चितच नाना गोंधळी यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येईल. फलंदाज लालचंद तरे याच्याकरिता क्रिकेट सीझन 2024-25 करता ही सुवर्ण संधी. आणि चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चाललाय आणि निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. वॉड शॉट. 6 धावांच्या मदतीने षटकार हॅट्रिक पाहायला मिळते फलंदाज लालचंद तरे याच्या माध्यमातून. आणि एकंदर 55 धावा 50चा आकडा ओलांडला गेलाय गावदेवी भादोड संघाच्या माध्यमातून. आणि फलंदाज लालचंद तरे याचा जर आपण विचार केला तर 40 या धावसंख्येवरती खेळताना. आणि अगदीच अखेरचा चेंडू इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गुरुनाथ याच्या माध्यमातून हाताळला जाईल. बघूया षटकाराची फोट्रिक लगावली जाईल का. गोलंदाज तयार. आणि इथून मात्र प्ले अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. यापूर्वीच आम्ही उल्लेख केला होता की प्रोजेक्टेड स्कोर 50च्या वरती जरूर पाहायला मिळेल. आणि तीच धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. आणि एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 55 धावा. आणि या स्पर्धेचं विजेतेपद जर अमर कासने संघाला पटकावायचं असेल तर निश्चितच 56 धावांचं आव्हान निश्चितच असेल अमर स्पोर्ट कासने या संघासमोर. हॅलो. हॅलो. धन्यवाद. तर जाऊ व्यासपीठाकडे. आपण पाहतोय अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. उपस्थित मान्यवरांचं शुभ सन्मानाकडे आपण वळतो आहोत. उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील इताडे भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी यशवंतजी केणे साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय जगनशेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. शाही सन्मान केला जातोय व्यासपीठावर. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मानाचे नेऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय तुकाराम जिरांगे हिरांगणे साहेबांचा इथं शुभ सन्मान. सरपंच आहेत त्यांचा शुभ सन्मान. जांभूलपाडा यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय राकेशजींना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण शुभ सन्मान करत आहोत. व्यासपीठावर मायेची उबदार शॉल, शांती आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मानाचे नेऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
चला आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गावदेवी वधवड तसेच सलामीचे बॅटर्स आपण मैदानात पाठवायचे आहेत. कासने टीम तर उपस्थित आहेत सन्माननीय संतोष जोशी साहेबांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी विजयजी केने यांना विनंती करतोय की आपण दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. तेरागाव कमिटीचे अध्यक्ष आहेत सन्माननीय संतोषजी जोशी साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करत आहोत. विजयजी केने यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत मनोहरजी केने साहेबांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी प्रमोदजी भुईर यांना रमण भुईर यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मनोहरजी केने साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता दादांचा शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दादा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय रुपेशजी पारधी साहेबांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण समोर या. दीपकजी केने यांना विनंती असेल आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता रुपेशजी पारधी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय निलेशजी कांबेरे साहेब तलाठी आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मी विनंती करतोय विजयजी केने यांना विनंती असेल आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान आपण करत आहोत. निलेश दादा कांबेरे यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. त्यानंतर आपण सन्माननीय आदरणीय प्रदीप दादा थळे माजी सरपंच लोणाड यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. पांडुरंगजी दळवी यांना विनंती करतोय आपण दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय माजी सरपंच लोणाडगाव प्रदीप थोले साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय माजी सरपंच लोणाड बापू कोणकर साहेबांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विजयजी केने आपणास विनंती करतोय यस आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. माजी सरपंच लोणाडगाव बापू कोणकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अगदी वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच मित्र एखादा कार्यक्रम म्हटलं की पाहुणे असणं खूप गरजेचं असतंय आणि ते पाहुणे व्यासपीठावर आपल्याला यांच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय मोहनजी मसने आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी सोमनाथजी भालेकर आपणास विनंती करतोय आपला शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्ता मोहन मसने साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे.
मित्र प्रेम दिल्याने प्रेम वाढतो नक्कीच आणि प्रेमल माणसं मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांना मात्र या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आपण व्यासपीठावर शुभ सन्मान सोहळा पाहतोय. योग्य तो मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये संतोष उमराटकर देखील आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. पोगाव टीमचे खेळाडू आहेत. मी लक्ष्मणजी पाटील आपणास विनंती करतो आपला शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. जय हनुमान पोगाव टीमचे खेळाडू आहेत. संतोषजी उमराटकर सामाजिक कार्यकर्ता पोगाव त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथाचित स्वागत सत्कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच मित्र उत्कृष्ट फलंदाजासाठी टेबल फॅन आहे आणि ते टेबल फॅन आम्हाला स्पॉन्सर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता भावाले रमण विठ्ठल भोईर साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. मी विजयजी केने आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यस शिवाजी केने आपण या. शिवाजी केने यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. मित्र स्पर्धा म्हटली की पाहुणे आणि नक्कीच स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ती स्पॉन्सरशिप आम्हाला लाभली आहे. सन्माननीय रमण विठ्ठल भोईर साहेबांच्या माध्यमातून टेबल फॅन नक्कीच उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पॉन्सर झालं आहे. नक्कीच सन्माननीय पंढरी केने आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावर या. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी कोल्ड ड्रिंक थम्सअप आम्हाला स्पॉन्सर झाला आहे. सन्माननीय दीपक गजानन केने साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. यस पांडुरंग दलबी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमचे थम्सअप स्पॉन्सर अर्थातच सन्माननीय दीपक गजानन केने त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. नक्कीच मित्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या सन्माननीय अरुण सुकऱ्या भामरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. यस दादांना विनंती आहे आपण थोडं फ्रंटला या. मी विनंती करतोय सोमनाथजी भालेकर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. अगदी आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी आपण ज्या पाहतोय त्या मात्र त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाल्या आहेत. सोमनाथजी भालेकर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अरुणजी सुकऱ्या भामरे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मित्र प्लेअर ऑफ द डे साठी पैठणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झाली अर्थातच आपल्यामध्ये उपस्थित आहेत पांडुरंग दादा दलबी त्यांना देखील आपण सन्मानित करूया. मी सोमनाथ दादा भालेकर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पांडुरंग दादा दलबी यांना सन्मानित करायचं आहे. संपूर्ण दिवसाचा खेळ पाहता जो खेळाडू सर्वात चांगला खेळलाय अर्थातच प्लेअर ऑफ द डे साठी पैठणी वहिनी खुश ती पैठणी जी आहे ती आम्हाला स्पॉन्सर झाली आहे पांडुरंग दलबी यांच्या माध्यमातून त्यांना मात्र व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. आपण पाहू शकता त्यांना देखील प्रेमाची अर्थातच मायेची श्वाल गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण ज्या वेळेस या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल त्या वेळेस त्यांना नक्कीच जय हनुमान चषकाची आठवण नक्कीच राहील. त्यानंतर मित्र एखादी स्पर्धा नक्कीच बॉल शिवाय अपुरी आहे. त्या बॉलवर या ठिकाणी खेळलं जात आहे. 70-70चे बॉल आम्हाला स्पॉन्सर झाले सन्माननीय सोमनाथ भालेकर दादा यांच्या माध्यमातून आपण त्यांना देखील सन्मानित करूया. नक्कीच मी विनंती करतोय शिवाजी दादा केने आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे.
आमचे चेंडू स्पॉन्सर आमचे आपण सोमनाथ दादा भालेकर यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. आमचे बॉल स्पॉन्सर नक्कीच मित्र या ठिकाणी स्वागत सत्कार अजूनही काही आहेत, मात्र त्या दरम्यान आपण मॅचच्या दिशेने वळूया, कारण या स्पर्धेतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. छप्पन्न धावांचं लक्ष आहे, मात्र त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय शरद हलकेच्या बाद मधून हा षटकार आलाय. शरद हलके आपल्या टीमला सांगतोय सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा चल बेटा अब तेरी बारी है. अतिशय दमदार फटका. नावात जरी हलके असलं तरी फटके भरपूर वजनदार असतात. या वेळेस देखील ऑफ साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 12 बॉलचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 56 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना सामना येऊन ठेपलाय. 12 चेंडू 29 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. चला वेल कमी खर्च करा. यस थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. पहिलं षटक 17 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक 10 धावांचं. 27 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच आता मात्र 12 चेंडू 29 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर शैलेश मात्रेचं महत्त्वाचं षटक. षटकातील पहिला बॉल. या बॉलेस ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. नक्कीच दोन्ही टीम्सने मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर इम्प्रेस केला आणि त्याच्या जोरावर खेळतात या स्पर्धेतील अंतिम सामना. गावदेवी भादवड विपक्ष अमर स्पोर्ट कासने. समोर आपण नारायण पाटील सरांना पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. प्रल्हाद नाईकचं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव. नाही, सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये भादवड टीमला, कारण या ठिकाणावरनं तुम्हाला बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. हवाई मार्गाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र शैलेश आपला टीमला सांगतोय मैं हूं ना, झुकेगा नहीं साला. अतिशय चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी शैलेश मात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्की शैलेश मात्रे पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र जबाबदारी वाढली आहे शरद हालकेची. सोबतच नारायण पाटील सर त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी जबाबदारीने खेळावं लागेल. फुलटॉस आहे. आडव्या बाटने प्रहार झालाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय. संतोष तरे त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. फक्त आणि फक्त सिंगलचा खेळ आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. हे मात्र अपेक्षित नसेल. या ओव्हरच्या माध्यमातून नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं होतं.
परंतु मोठे फटके येत नाही आहेत. सामना आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्याचं रंगरूप बदलून टाकलंय या षटकाच्या माध्यमातून शैलेश म्हात्रेने. कारण येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलवर 25 धावांची आवश्यकता. नक्कीच नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते. कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. बॅटची कडा, बॉल मात्र यष्ट्यांवर आदळतोय. मोठी विकेट, फलंदाज बाद शरद हलके हलके हलके. यस, अगदी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा टीम बादवडच्या बाजूने आपण पाहतोय. नक्कीच करावे देखील लागतील, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. मोठी विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. प्लेड ऑन झालाय त्या ठिकाणी. फलंदाज शरद हलके नावाचं वादळ मैदानाच्या आतमधून बाहेर येत असताना आपण पाहू शकता. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या सुधीर गेलाय. काल मात्र महत्वाच्या क्षणी सुधीरच्या बॅटमधून षटकार आला होता शेवटच्या मॅच मध्ये. समोर गोलंदाज दिलीप पाटील सावंतरा टीमचा होता. महत्वाच्या क्षणी षटकार ठोकला होता आणि मात्र ती फलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी करावी लागेल. नक्कीच वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतंय. चमकतोय पूर्णपणे गावदेवी बादवड संघ मैदानाच्या आतमध्ये. आज दिवसभरात भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. शैलेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस नक्कीच तुम्हाला प्रयत्न जे आहेत ते अधिक करावे लागतील. षटकातील पुढचा बॉल शैलेश म्हात्रे समोर आपण सुधीर पाहतोय. 25 धावांची आवश्यकता आहे. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. प्रल्हाद नाईक झेल खाली, चुकी होणार नाहीये. अजून एक विकेट, फलंदाज बाद. सुधीर बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट आणि त्याच्या जोरावर आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. खरं तर समीकरण जे आहे ते टीम कासण्यासाठी थोडं कठीण झालंय. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 6 बॉलमध्ये आमचे गुणलेखक अल्पाईश गायकवाड मला सांगतात 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 25 धावा. पाहूया काय घडेल या ठिकाणी. मात्र नक्कीच पूर्णपणे संघर्ष करावा लागतो त्या ठिकाणी अमर स्पोर्ट कासने टीमला. आणि ज्या वेळेस तुम्हाला संघर्ष करावा लागतोय ना त्यावेळेस मात्र नक्कीच घाबरून जाऊ नका, कारण संघर्ष करण्याची संधी देव त्याच लोकांना देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आणि या ठिकाणी संघर्षमय वातावरण आपण पाहतोय टीम कासनेसाठी. या संघर्षातून मात्र नक्कीच विजय मिळवायचा असेल तर उर्वरित 6 बॉलमध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत 25 धावा. वॉट मॅच. संजय भाई मात्र शेवटचा अंतिम षटक. यस, शेवटचा अंतिम षटक, या स्पर्धेतील अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहतोय. संजय भाई मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दक्ष. लालचंद तरेच्या हातामध्ये हा झेल. फलंदाज बाद. नारायण पाटील सर. तर पहिल्याच बॉलवर मोठी विकेट पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5-25. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. प्रयत्न अधिक करावे लागतील टीम कासनेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल जातोय. राहुलने आज दिवसभरात गोलंदाजी तर भरपूर चांगली केली आहे, परंतु आता मात्र वेळ आहे फलंदाजी करण्याची. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलवर तुम्हाला ठोकायचे आहेत कंपल्सरी 25 धावा. वॉट अ मॅच. नक्कीच अगदी खचाखच भरलेलं स्टेज आमचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. नक्कीच भरपूर पाहुणे मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. पाहुण्यांची संगत, क्रिकेटची रंगत पाहायला मिळते या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय. यस,
बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार, साधावा षटकार. वाडा स्ट्रोक, अतिशय सुरेख फटका. फलंदाज राहुलच्या बाड मधून. यस, शरद हलकेचे बंधू आहेत. नक्कीच नावात फक्त हलके आहे, बाकी फटके भरपूर वजनदार येतात त्यांच्या बाड मधून. षटकातील पुढचा बॉल या बले समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला. यस, नॉन स्ट्राईक एंडच्या एसट्या त्या ठिकाणी हिट झाल्या, मात्र एकच धाव मिळते, एक पेक्षा अधिक काही नाही. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, मंजिल उन्हें मिलती है जो मेहनत पे ध्यान देते हैं. अधिक मेहनत या ठिकाणी करावी लागेल, कारण आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 3 बॉलवर अल्पेश गायकवाड. धावा किती पाहिजेत? 3 षटकार, 18 धावांची आवश्यकता आहे. वडा मॅच 3 मध्ये 3 तुम्हाला ठोकावे लागतील. षटकार, यस, 3 षटकारांची आवश्यकता आहे या ठिकाणी. संकट मोठं आहे, मान्य आहे, मात्र संकटांसोबत उपाय सुद्धा येत असतात. ते उपाय नक्कीच तुम्हाला शोधावे लागतील. संयम दाखवावा लागेल. येणाऱ्या 3 बॉलचा विचार केला तर 3 षटकार. मात्र थोडी दुखापत जरूर झाली आहे त्या ठिकाणी गोलंदाजाला, आणि ही दुखापत जी आहे ती जास्त नसेल अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच पटेल साहेब, आपल्यापासून रजा घेताना आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार व्यक्त करतो. यस, टीम विनर आपल्या बॅगमध्ये जो स्प्रे आहे ना तो पोचवा. गोरखदा, लेकिन जाना जरूर है. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 3 चेंडू 18 धावा. या बलेचा बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार, 6 धावा. षटकार. 3 चेंडू 3 षटकार. एक तर ठोकलाय, मात्र अजून 2 ठोकावे लागतील. यस, अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलवर 2 षटकारांची आवश्यकता. क्षमता तर जरूर आहे त्या ठिकाणी गुरु भोईरकडे, मात्र ती क्षमता जी आहे ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना मात्र तुम्हाला ठोकायचे आहेत उर्वरित 2 बॉलवर 2 षटकार.
नक्कीच संघर्ष असा करा की विरोधकांनी पण चर्चा केली पाहिजे. नक्कीच चर्चा होते या ठिकाणी, कारण या स्पर्धेवर खर्च भरपूर झाला आहे. अगदी सलग 3 दिवस चालणारी ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. शेवटच्या 2 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल संजयभाई माद्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण गुरु भोईरला पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद गुरु भोईर. बॅक टू द डगआउट. अतिशय महत्वाची झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच गुरु भोईरला मैदान अगदी निराश पावलांनी सोडावं लागतंय आणि आता मात्र जवळ विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय गावदेवी भादवड टीमला, कारण सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या एका बॉलवर 12 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे संजयभाई मात्रे या गोलंदाजाला. नक्की चालू हंगामाचा पहिला चषक उचलण्यासाठी अगदी तयारीत आहे त्या ठिकाणी गावदेवी भादवड संघ. नक्कीच जर टीम अमरस्फोट कासनेचा विचार केला तर काल देखील त्यांनी भरपूर इम्प्रेस केला. प्रयत्न अगदी टोकाचे आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न सोडू नका, कारण हिम्मत नाही तर किंमत नाही. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 12 धावांची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. सोबतच या चषकावर नाव कोरलं जाईल गावदेवी भादवड. दोघांच्या जरा सेमच आहे, त्याच्यात 3 वजा दाखवतात संतोषी आहे, पण पंचायत असल्या कारण